धन्यवाद सर. सरांनी अगदी विस्तृत असं विवेचन या ठिकाणी केलं. मित्रहो, या कार्यक्रमाची प्रमुख व्यक्ती आदरणीय गुरुवर्य उत्तम कांबळे सरांना मी या ठिकाणी अशी विनंती करतो की सर आपण या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करावं. इतका छोटा कसा काय आवाज येतो? औरंगाबाद मधून तो आम्ही. जय भीम. धन्यवाद धन्यवाद. मित्र हो, सर्वप्रथम मी चेतनाला धन्यवाद देतो की तिनं मराठीतले एक श्रेष्ठ साहित्यिक आणि आपले वडील यांचं स्मरण कसं करावं, कुठे करावं, किती करावं याचा एक सुंदर परिपाठ आज आपल्याला घालून दिलेला. स्मरण म्हणजे फोटोपूजा एवढ्यापुरता मर्यादित न ठेवता फोटोतल्या माणसाचं कर्तृत्व तिनं प्रेम बाहेर काढलं आणि आपल्यासमोर उभा केला. त्यामुळे मी तर खूप दिवसांनी अशा पद्धतीचं स्मरण एका महान माणसाची मुलगी, त्यांची मुलं, त्यांची पत्नी, त्यांचे नातेवाईक असं सगळे मिळून करतात याचा मला खूप आनंद वाटला. माझ्या नावासमोर एक विषय पण दिलेला आहे, मराठी आत्मकथने शोध आणि बदलते स्वरूप. आणि मी पत्रकार असल्यामुळे विषय सोडून बोलण्याची सवय मला नाही, विषयाला धरून बोलायचं. मराठीमध्ये पहिलं आत्मकथन प्रईंचं आलं याविषयी आज उद्या परवा कुणीही चर्चा करू नये, कारण तेच वास्तव आहे. पहिलं आत्मकथन कुणाचं? मराठीमधलं प्रईंचं. पण आपल्याकडे काही तांत्रिक गोष्टी अशा असतात, पुस्तक रूपात ज्यांचं आलं ते पहिलं आत्मकथन. याला काय अर्थ आहे? म्हणजे ज्यांचं आलं त्यांच्यावर मी टीका नाही करत, पण हे आत्मकथन आठवणीतल्या पक्षांचं रूप घेऊन हळूहळू टप्प्याटप्प्याने कुठं ना कुठं ते प्रसिद्ध होत होतं. हे जे आत्मकथन आहे, या आत्मकथनाचा इतरांच्यावर काय परिणाम झाला हे मला माहिती नाही. पण जेव्हा मी माझं आत्मकथन लिहायला सुरुवात केली वाट तोडवताना, तेव्हा मी सगळी आत्मकथनं वाचून काढलेली होती की आपल्याकडे असं एक समोर काहीतरी आदर्श पाहिजे, मॉडेल पाहिजे की त्याचा धागा धरून आपल्याला पुढे जाता येईल. मी मराठीतली, हिंदीतली, इंग्रजीतली खूप खूप आत्मकथनं वाचलेली आहेत. किती वाचलेले आहेत ते त्या पुस्तकात मी लिहिलेलं आहे. माझ्या दृष्टीनं एक पेच प्रसंग होता, सुरुवात कशी करायची, मध्य कसा करायचा, शेवट कसा करायचा, भाषा कशी वापरायची, आठवणीची गुंफण कशी करायची. हा माझ्यासमोर खूप अवघड प्रश्न होता, कारण मी काही मराठीचा विद्यार्थी नाही आहे, माझी मातृभाषा पण मराठी नाही आहे. मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी, त्यामुळं मराठी साहित्यातले जे वैचारिक वाद सिद्धांत त्याच्यापासून मी नेहमी दूर राहिलेलो आहे. आठवणीचे पक्षी ज्या क्षणाला माझ्या हातात पडलेलं होतं, त्या क्षणाला वाचल्यानंतर माझी एक प्रतिक्रिया झाली की प्रै सोनकांबळे यांच्याकडे प्रचंड प्रतिभा असली पाहिजे आणि कायांतर करण्याची शक्ती पण असली पाहिजे. लेखकासाठी कायांतर ही एक अत्यावश्यक बाब असते. तुम्ही ज्याच्यावर लिहिता त्याच्यामध्ये घुसता, तुम्ही कायांतर करता. आणि त्या आठवणीच्या पक्षीमधली सगळीच्या सगळी प्रकरणं त्यांनी जणू काही माझ्यावरच लिहिलेले आहेत असं मला वाटायला लागलं. आणि अनेक प्रकरणं लिहिताना मी रडायचो, थांबायचो, पुढे जायचो. त्यातलं अक्का नावाचं पात्र हे तर माझ्या आईचंच नाव अक्का. आणि ते सारखं मी त्या पर्यावरणामध्ये जायचो आणि माझ्या मनात सारखा प्रश्न यायचा की यांना माझं कोणी सांगितलेलं होतं. तेव्हा मला कळलं की एखादी कलाकृती वाचणाऱ्या प्रत्येकाला आपली कलाकृती आहे असं वाटतं
तेव्हा ती कलाकृती सर्वश्रेष्ठ असते. म्हणून हे सर्वश्रेष्ठ कलाकृती ती प्रत्येकानाच भावते आणि आपल्याच हृदयाला जीवनाला हात घालणारे असं वाटत असते. पुढे मी कौतुकानं सांगायला लागलो की माझंही आत्मकथन प्रसिद्ध झालं, तेही विद्यापीठात लागलं, त्याच्या खूप आवडतं, जे काय व्हायचं ते झालं त्याचं. पण मी अनेकदा भाषणात असा उल्लेख केला की आत्मकथनाच्या बाबतीमध्ये माझ्याकडे जे आधार कार्ड होतं, माझ्याकडे जे पॅन कार्ड होतं, माझ्याकडे जे ओळखपत्र होतं, त्या ओळखपत्रावर प्र. सोनकांबळे असं लिहिलेलं होतं. मी ते ओळखपत्र दाखवतो कारण प्र. सोनकांबळे ही माझी आयडेंटिटी बनलेली होती. हे जे माणसाला, थांब दादा जरा फोनवर बोलू नको, शूटिंग पण कोणी करू नका. माणसाला लिहावं असं का वाटतं? माणसाला गाव असं का वाटतं? नाचावं असं का वाटतं? अभिनय करावा असं का वाटतो? इथे येऊन भाषण करावं असं का वाटतं? किती साधे सुंदर प्रश्न आहेत. पण जेव्हा जेव्हा माणसाला स्वतःला व्यक्त व्हावं अशी एक सुप्त भावना त्याच्या मनातली व्यक्त करण्याची वेळ येते, तेव्हा तो लिहायला लागतो. तो काय लिहायचं असतं? प्र. सोनकांबळेने असं लिहिलं की ते ज्या व्यवस्थेत जन्माला आलेले होते त्या व्यवस्थेत आपण अनेक जण जन्माला आलेलो आहोत. म्हणजे त्या पुस्तकातली सगळी परिभाषा मला पाठ आहे. ते ज्या पद्धतीनं मेलेल्या जनावराचा पाय ओढून धरायचे तसंच मी धरायचो. ते चुनचुन्या काय, त्या चाण्या काय, ते काळीज काय, ते चामडं काय, ते बलोत काय, सगळ्यातून मी आणि ते गेलेलो आहोत. की व्यक्त होण्यासाठी माणूस साहित्याचा, शब्दाचा मार्ग स्वीकारत असतो. यांना व्यवस्थेने इतिहास दिलेला नव्हता. प्रेयीनं वर्तमान पण दिला नव्हता आणि भविष्य काळ पण दिला नव्हता. व्यवस्था अशी महावस्था होती की तिन्ही काळ त्यांच्याकडून हिरावून घेतलेले होते आणि पायाखाली चालायला वाट पण दिली नव्हती. डोळ्यात स्वप्नांसाठी जागा पण ठेवली नव्हती. आता हे पुन्हा सगळं करायचं आहे. व्यवस्थेने इतिहास नाकारला असेल तर आपण नव्याने आपला इतिहास लिहायला पाहिजे, म्हणून त्यांनी लिहिलं. व्यवस्थेने वर्तमान नाकारला असेल तर खालपासून प्राचार्य पदावरून त्यांनी चालून दाखवलं. व्यवस्थेने भविष्य काळ लिहिला नसेल तर त्यांनी आत्मकथन लिहिलं आणि भविष्यातल्या पिढ्यांसाठी एक आदर्श, एक दीपस्तंभासारखं प्रकरण त्यांनी तयार केलं. स्वतःच्या कर्तबगारीवर तिन्ही काळ घडवणारा हा लेखक होता. हे त्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. हे जे आत्मकथन प्रसिद्ध झाल्यानंतर जे काही वाद चालू होते त्यातले आज पण काही शिल्लक आहे. मुळात आत्मकथन लिहावं की नाही लिहावं इथून वाद चालू होता. मग लिहायचं असेल तर ते कसं लिहावं, ते कुणी लिहावं, ते किती लिहावं, त्याची भाषा काय असावी, वास्तवाला किती स्पर्श करावा आणि किती अंतर ठेवावं, यासारखे सगळे प्रश्न आज पण आहेत. कारण मराठीमध्ये एक 100-150 आत्मकथनं आहेत. दलितांचीच 100-150 असतील, त्याच्यात आदिवासी घातले, बहुजन घातले, बाकी सगळ्या जाती जमातीचे लोक आत्मकथन लिहायला लागले. तर आत्मकथन ह्या केवळ तुमच्या आयुष्यातल्या नोंदी नसतात, हा घटनाक्रम नसतात. तर त्या ज्या नोंदी असतात त्या नोंदीमध्ये एक संघर्ष खचाखच भरलेला असतो. तुम्ही शब्दावर थांबू नका, शब्दाच्या पोटात खोलवर उडी मारा, मग तिथला संघर्ष तुम्हाला दिसतो. नुसता संघर्ष दिसत नाही, त्या संघर्षातून तयार झालेल्या वाटा पण तुम्हाला दिसतात. कधी कधी संघर्षाची धग पण दिसते,
आणि कधी कधी तर विसाव्यासाठीचं सुंदर पानाने फुललेलं झाड पण तुम्हाला दिसतं. आठवणी म्हणजे आपल्या जीवनातल्या घटनांची जंत्री नाही आहे. तशी ती तलाट्याकडे सुद्धा आपली होती ना. तलाठी काय आत्मकथन लिहित नाही, आत्मकथन आपण लिहितो. हे जे जीवन आहे, हे जीवन या व्यवस्थेमध्ये जन्माला आल्यानंतर व्यवस्था त्याच्याशी कसं वागत असते. मी सुरुवातीला म्हणालो, व्यवस्था आपल्याला इतिहास, वर्तमान, भविष्यकाळ देत नाही. व्यवस्थेला नेहमी आपण पायाखाली राहणं आवडतं. मी कुणाच्या तरी पायाखाली गेलो की ती व्यवस्था मोठी होते. मी जर कुणाचा गुलाम झालो तर कुणीतरी मालक होतो. म्हणून बाबासाहेब म्हणाले होते की आम्हाला गुलाम व्हायचं आहे. तुम्हाला गुलामांचा मालक होणं आवडत असेल तर आम्हाला गुलाम व्हायचे नाही. ही गुलाम करणारी व्यवस्था, ही माणसाला तुच्छ लेखणारी व्यवस्था, ही माणसाला हीन समजणारी व्यवस्था, धर्माच्या, संस्कृतीच्या, परंपरेच्या, इतिहासाच्या नाड्या त्याच्या गळ्याभोवती आवळून त्याला प्राण्यांच्या जगात नेणारी व्यवस्था, त्या व्यवस्थेतलं हे जीवन आहे की जिथे दारेही बंद आहेत, खिडक्याही बंद आहेत, वाटा बंद आहेत, जिथे ताजं अन्न खायला बंदी आहे, नवीन वस्त्र घालायला बंदी आहे, लग्नामध्ये वरातीत घोड्यावर बसायला बंदी आहे, मिशा वाढवायला बंदी आहे, नवीन भांडी वाढायला बंदी आहे, आणि रोज सकाळी उठल्यानंतर कुठेतरी ओंजळ पसरून बलूत मागण्याची इथे व्यवस्था आहे. संपत्ती धारण करण्याची बंदी आहे इथे. कारण मनुस्मृतीमध्ये पहिल्याच अध्यायामध्ये सांगितलंय की ब्रह्मदेवाने जो अस्पृश्य जन्माला घातलेला आहे, शूद्र जन्माला घातलेला आहे, त्याला नववस्त्र नेसण्याला, त्याला संपत्ती गोळा करायला, त्याला ज्ञान घ्यायला, त्याला विचार करायला, त्याला प्रश्न निर्माण करायला बंदी घातलेली आहे. कल्पना करा, अशा व्यवस्थेतल्या त्या आठवणी आहेत. ह्या काही प्रियेच्या गालावर चंद्र कोरणाऱ्या आठवणी नाही आहेत. ही फुलांची माळ करून फुलांची प्रियेच्या गजरामध्ये घालणाऱ्या आठवणी नाही आहे. ही व्यवस्था आणि माणूस यांच्या संघर्षातून ज्या ठिणग्या पडलेल्या आहेत, त्याच ठिणग्यांचं आठवणीमध्ये रूपांतर झालं आणि ते या पुस्तकामध्ये आलेलं आहे. माणूस जगतो कसा. मला तर नेहमी वाटतं की ते कादंबरी आत्मकथन वाचताना मला रूट्स पुस्तकाचे सारखे आठवण आहे. मला ब्लॅक लाईक मी सारखं आठवण यायची. मला डॉटर ऑफ डार्क ह्या पुस्तकाची आठवण यायची. याचा अर्थ काय की प्रै सोनकांबळेंनी नोंदवलेल्या दुःखाचं केवळ जातीय पातळीवर नव्हे, केवळ सामाजिक पातळीवर नव्हे, केवळ राष्ट्रीय पातळीवर नव्हे, तर जागतिक पातळीवरच्या दुःखाशी नातं जोडणारं हे पहिलं आत्मकथन आहे. त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? मेकिंग ग्लोबलायझेशन ऑफ सफरिंग. तुमच्या दुःखाचं जागतिकीकरण केलं तुम्ही. असं जागतिकीकरण त्या पुस्तकाने सांगितलं की जगातल्या सगळ्या माणसांचं रक्त लालच असतं, हृदयाला 2च झडपा असतात आणि डोळ्यातून गळणाऱ्या आसवांची चव खारटच असते. आफ्रिकेतल्या माणसाने अश्रू गाळले, चव खारट, आणि औरंगाबाद मधल्या माणसाने अश्रू गाळले, चव खारट. सो हे ग्लोबलायझेशन ऑफ सफरिंग आहे. सगळी दुःख जमा होतात जागतिक पातळीवर आणि स्वतःशी संवाद करायला लागतात, भलं बुरे विचारायला लागतात. दुःखांचाच एक महोत्सव सुरू होतो आणि ती दुःखच सामुदायिकरित्या बंड करतात आणि परिवर्तनाच्या वाटा फुटतात. त्यामुळे हे दुःखाचं सार्वत्रिकरण, हे दुःखाचं जागतिकीकरण आहे. आता मी अनेकदा वाचलोय आणि ऐकलोय की जेव्हा ही आत्मकथनाची लाट सुरू झाली तेव्हा काही समीक्षक फुटपट्ट्या घेऊन उभे राहिले. आपल्याकडे समीक्षक खूप भारी असतात. मी त्यांच्याशी बोलत नाही कारण मी पण 40 वर्ष टक्कर देतो त्यांच्याकडे. मुळात आपल्याकडे समीक्षक आहेत असं मला कधी वाटलेलं नाही.
हे वर्णनवादी लोक आहेत, हे शाबासकी देणारे लोक आहेत, हे रस्वदीर्घच्या चुका काढणारे लोक आहेत. समीक्षक नाही आहेत आपल्याकडे. कारण समीक्षक हा लेखकाचा बाप, बापाचा बाप असतो. काही जण काय म्हणाले, कोणतं आत्मकथन पॉवरफुल असतं की ज्याची भाषा प्रचंड विद्रोही, तो सामान्य भाषेत बोलतच नाही. मी हे पेटवतो, मी हे जाळतो, मी हे थुंकतो, मी हे उधळून लावतो, मी राग करतो, किती विद्रोह आहे. तसं प्रेमच्या लेखनामध्ये काही टोकाचा महाविद्रोह वगैरे काही दिसत नाही. काही जण म्हणाले प्रेमच्या आत्मचरित्रात विद्रोहच नाही आहे. मगाशी कुणीतरी वर्णन केलं ज्ञानेश्वर विद्रोही नव्हता. समर्थन करणारे काय म्हणाले की हे ज्ञानेश्वरी पंथाचे आणि ते तुकारामाच्या पंथाचे. हे जे पंथभेद तयार करतात त्यांनी समजून घ्यायला पाहिजे की जिथे आवाज करणारी गोष्ट मध्येच म्हणजेच विद्रोह असत नाही. विद्रोह मौनात पण असतो. अरे असं कुणी सांगितलं तुम्हाला? विद्रोह घोषणेतच असतो का कमलाकर? मौनात पण असतो ना विद्रोह, आणि तो खूप जबरदस्त विद्रोह असतो. अण्णा हजारे 2 दिवस तोंड बंद केलं ना, सरकार हलायला लागतं. किती मोठा विद्रोह आहे. आणि मी 10 तास भाषण केली तरी सुद्धा काय हालत नाहीये. सामर्थ्यशाली विद्रोह कुठे आहे? चायनीज मध्ये त्याला असं म्हणतात, जो बोलतो पण बोलत नाही. मध्ये काय आहे? जो बोलतो पण बोलत नाही, जो मौनात आहे पण मौनात नाही, जो युद्ध करतो पण मैदानावर दिसत नाही, जो मैदानावर दिसतो पण युद्धात असत नाही. त्याचं नाव काय? त्याचं नाव प्रेई सोनकांबळे. त्याचं नाव काय आहे? प्रेई सोनकांबळे. शब्द कसे असायला पाहिजेत? म्हणजे आपल्याकडे दलित साहित्याचं चित्रण वर्णन करताना खूप गोंधळ होत आहेत आज पण. तुम्ही आकृतीवर जाता, आवाज कुणाचा, हम एक है, हे ठीक आहे, हे आवश्यक आहे, पण त्याच्या पलीकडे काय? विद्रोह करून तुम्ही संपवू शकता, संपवण्यासाठीच विद्रोह असतो. पण विद्रोहानंतर दुसरा प्रश्न तयार होतो की हे संपवलं, आता नव्याने काय करायचं? तिथेच मांडणी व्हायला पाहिजे. तुम्ही नुसतं पुसत जाऊ शकत नाही. नव्याची मांडणी पण करण्याची जबाबदारी असते. हे मला नको आहे, मग पाहिजे काय ते सांग. मी हे पेटवतो, मग जगवतो ते काय सांग. केवळ संपवणं म्हणजे विद्रोह असत नाही, तर नव्याला वाट करून देणं हे सुद्धा विद्रोहातून तयार होणारे एक काम असतं. ह्यांच्या पुस्तकामध्ये असे खूप कमी शब्द आहेत जे अवयववाचक नाहीत. शिवीगाळ खूप आहे कमी. लिंगभेदावरचे शब्द खूप कमी आहेत. स्त्री पुरुषातली शारीरिक वर्णनं खूप कमी आहेत. त्यांच्यातले शारीरिक संबंध खूप कमी आहेत. आणि असा एक विचार तयार झाला ज्याच्यामध्ये हे प्रचंड भरलेलं आहे, ते वास्तववादी. माझं लवकरच एक पुस्तक येणार आहे, आभरणा खालचे आत्मकथन. त्याच्यात मी ही सगळी चर्चा केलेली आहे. मी काही प्रश्न निर्माण केलेले आहेत. वास्तववादी ह्याचा अर्थ काय? वास्तववादी म्हणजे जसंच्या तसं होऊ शकत नाही. कारण मधी एक मूल्याचं ठिकाण येतं, एक शीलाचं ठिकाण येतं. बुद्धाच्या भाषेत बोलायचं झालं, आणि जे बाबासाहेबांनी पण अनेकदा सांगितलं होतं, तुम्ही जो शब्द उच्चारताना त्या शब्दाला सुद्धा एक शील असावं लागतं. जो शब्द लिहिता तुम्ही त्या लेखनाला सुद्धा एक शील असावं लागतं. मी जे भाषण करतो आहे, माझ्या भाषणातल्या शब्दांना पण एक शील असावं लागतं. कारण शील शब्द, भाषण आणि लेखन सुंदर करत असतं. ते जर नसेल तर ते कुरूप होतं, ते लगेच अंगावर येतं आणि उत्तर न देता हल्ला करायला लागतं.
कितीतरी आत्मकथन आहेत, मी नाव घेत नाही. बंद घराच्या आत स्त्री पुरुष काय करत होते वर्णन करण्याची गरज आहे. जे जे नैसर्गिक आहे ते ते शब्दातून मांडण्याची काहीच गरज नाही आहे. आणि हे सहजतेने येत नाही आहे. जसं नामदेवची कविता कितीही वाचली, कितीही बोल्ड शब्द असले, आपल्याला ते असलेले नाही वाटत. गोलपिटा कधी असलेलं नाही वाटलं आपल्याला, कारण त्या व्यवस्थेतल्या सहजतेतून जे काही जन्माला येतं तो सहजपणे मांडला जातो. पोज घेऊन आता मी शिवी देणार आहे, मी आता अश्लील शब्द वापरणार आहे, असं तो कधी करत नाही. तसं आपल्याकडे झालं. आत्मकथन कुणी लिहावं ह्याचे काय आपल्याकडे नियम नाही. कुणी पण लिहावं. ज्याला आठवणी सांगाव्याशा वाटतात त्या कुणी पण लिहावा. कुणी पण लिहावं याचा परिणाम असा झाला की मी नाव घेत नाही, पण तुमच्याच प्रदेशामध्ये 19 वर्षाच्या पोराने सुद्धा आत्मकथन लिहिलं. जेव्हा माणसाचं वय 19 असतं तेव्हा त्याचं मॅच्युरिटीचं वय किती असतं डॉक्टरना कळेल. शारीरिक वय 19 असतं तेव्हा बौद्धिक वय किती असतं, जाणतेपणाचं वय किती असतं, कदाचित 8 वर्षे 10 वर्षे. मग 10 वर्षामध्ये राहून तुम्ही 50 वर्षाच्या मागे जाऊन अनुभव कसे गोळा करता. पण आपल्याकडे ते झालं. टीका काय होत होती की शंकरराव खरातांचं आत्मकथन, प्रै सोनकांबळेचं आत्मकथन हे जरा असं वरण भातासारखं आहे राव, हे खूपच नेबळट वाटतं. बाकीच्यांची कसे आहे, जे तुम्हाला दिसत नाही ते पण दाखवतात आणि जे तुम्हाला पाहायचं नाही ते पण दाखवतात. किती बोल्ड आहेत ते. म्हणजे बच्चनचा हिंदी सिनेमाच आहे. हमालाचं काम करायला येतो, गळ्यात हमालाचा पट्टा घालून, बहुतेक तो 776च असतो. एक फायटिंग केल्याबरोबर गोऱ्या रंगाची बायको मिळते, एक गाणं म्हटल्याबरोबर लग्नच होतं आणि त्याच गाण्यात पोरं होतात, आणि सिनेमा सुटायच्या वेळेला हम जीत गए म्हणून आता बंगल्यात जातो. जीवन हे बच्चनच्या सिनेमासारखं कधी नसतं. असं कुठे असेल. किती सोपं आहे. 3 फायटिंग मध्ये आयुष्य बदलता येतं. अरे इथे पिढ्यानपिढ्या फायटिंग करून बदल होत नाहीत. सो एन ऑटोबायोग्राफी इज नॉट द मूव्ही ऑफ बच्चन. हे त्यांना सामर्थ्यशाली का वाटत नव्हतं. शब्द यांना नेबळट का वाटायचे. आता खरं त्यांना तर आयुष्यभरच सौम्य प्रकृतीचे साहित्यिक म्हटले गेले आयुष्य. पण ह्यांचे शब्द जसं मी मगाशी म्हणालो, हे न बोलता सुद्धा मुकेपणात सुद्धा स्फोट करायचे. एक हंगर नावाची कादंबरी आहे, फ्रेंच माणसाने लिहिलेली. खरं म्हणजे ते त्याचं आत्मकथनच आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जी प्रचंड बेकारी वाढली पॅरिसमध्ये, त्याच्यामध्ये ह्याला जगायचं काहीच साधन नव्हतं. बायको मेलेली आहे, पोरं मेलेली आहेत. मग घरातली रोज एक एक वस्तू विकतो, कोट भरतो. सगळ्या वस्तू संपतात. लग्नात बायकोने दिलेला कोट विकतो, जगतो. शेवटी कोट पण संपतो. 4 दिवस उपाशी राहतो. आणि जेव्हा मरण्याचा क्षण येतो तेव्हा आठवतं की त्या कोटाचं बटन आपण काढून घेतलेलं होतं, ते तेवढं विकता येईल. तो बेकरीवाल्याच्या दुकानात सांगतो, हे बटन घे आणि मला जगव, काहीतरी खायला दे. आणि तो सारखा विचार करत असतो की भूक माझ्याच वाट्याला काय येते. भुकेचा ब्रँड अँबॅसेडर कोण, भुकेचा प्रोड्युसर कोण, भुकेचं डिस्ट्रीब्युशन करणारा कोण. असं करत करत तो बटन देतो आणि तो दुकानदार म्हणतो, हे बटन ह्याला चांदीचं पाणी दिलेलं आहे, पण हे चांदीचं नाही आहे. या बटनामध्ये एकच पावाचा तुकडा मिळतो, छोटा. तो म्हणतो, अरे 1 पावाचा तुकडा दे, नाही तर अर्धा दे, तो खाऊन मी जगेन आणि काही श्वास शिल्लक राहिले ना तर पुन्हा काहीतरी विकायला घेऊन येईन. आणि काहीच मिळालं नाही मिस्टर बेकरीमॅन, मी स्वतःला विकायला येईन, पण मला जगायचं. एक जगण्याची जिद्द घेऊन तो पावाचा तुकडा घेतो. आणि त्या दिवशी त्याला वाटतं की ब्रेडचा तुकडा खाण्याचा मोठा उत्सव करायचा आपल्याला. तो एका बागेत जातो, डोक्यावरची हॅट काढतो
आणि एका राजकुमारासारखा तो पावाचा तुकडा असा प्लेस करतो. अरे हे हात खूपच घामाने भिजलेले आहेत, मळलेले आहेत, इतके घाण हात अन्नाला कसे लावायचे. तो धावत नळावर जातो, हात धुतो, तोंड धुतो आणि मनातल्या मनात गाणं म्हणत, भाकरीचं गाणं म्हणत की मी आता पावाचा तुकडा खाणार आहे, मी जगणार आहे. आणि तो भाकरीच्या तुकड्याजवळ यायला 3 पावलं कमी असतात. तेवढ्यात कुठून तरी एक कुत्रा येतो आणि तो पावावर झडप घालतो, पळून जातो. हा तसाच तो ते हॅट घेतो आणि त्या हॅटमध्ये तोंड असं लपवून घेतो. ओ, आणि ओ हा शब्द जो आहे ना, तो जगातला सगळ्यात विद्रोह मानला जातो. हो म्हटलं आणि त्याने हॅट दाबून घेतली. तुम्ही वाचा हंगर कादंबरी. हे जे लढण्याचे, हे जे शस्त्रांचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि आपल्याला कळलंच नाही की लाओ त्से असा सांगतो की जगात सगळ्यात सामर्थ्यशाली काय असतं. कमलाकर पाणी देणार का थोडं? घाई नाही ना तुम्हाला? एकतर माझा शेवटी नंबर आलेला आहे, त्यामुळे मग आता मी पण जेवढं छळायचं तेवढं छळतो. फक्त हा छळ आहे असं समजू नका, हे तर पुन्हा कधी बोलवणार नाही मला. तो लाओ त्से काय सांगतो? लाओ त्से हा बुद्धाच्या अगोदर जन्माला आलेला चायनामधला पहिला फिलॉसॉफर आहे. रिलिजन ऑफ नेचर, निसर्गाचा धर्म करणारा. आणि जगाच्या पाठीवर फक्त 2-3च महापुरुष असे होऊन गेले की जे आयुष्यभर पायाने कधीच चालले नाहीत, तर ते डोक्याने चालले. त्याच्यात एक लाओ त्से, त्याच्यात एक भगवान बुद्ध. उलट चालायचे, कारण उलट चालल्याशिवाय तुम्हाला जग सुलट दिसत नाही. पायाने चालता तुम्ही. का रे धावपळ करायला ना? हे ना दादा, लोक भाषण करायला नाही आलो मी, नाहीतर लगेच हशा टाळा घेऊन गेलो असतो मी. एका गंभीर आनंददायी अशा विषयावर मी तुमच्याशी संवाद करायला आलो. ओके, तर जगात सामर्थ्यशाली काय असतं? जे जे साधं असतं, सिंपल, ते सामर्थ्यशाली असतं. आणि जे सामर्थ्यशाली असतं ते निसर्ग असतं. आणि जे निसर्ग असतं ते सुंदर असतं. ब्युटी पार्लर मधून तुम्ही 100 वेळा जाऊन या, तुम्ही सुंदर कधीच होऊ शकत नाही, कारण ब्युटी पार्लर हा निसर्ग नाही आहे. ब्युटी पार्लरचं सौंदर्य किती वेळ टिकतं? तोंडावर पाण्याचे 4 थेंब पडेपर्यंत ते टिकतं. एकदा का थेंब पडले की ओढे तयार होतात, इकडून ओढा, इकडून ओढा. आणि मग काय लायकीचे आहोत हे आपोआप कळतं. तोंड झाकून आपण निघून जातो. सो सिम्प्लिसिटी इज ऑलवेज पॉवरफुल. सिम्प्लिसिटी, सिंपल काय आहे आणि अति सिंपल काय आहे. जेवढं प्रचंड साधं असेल ना, ते महाशक्तिमान असतं. कारण ह्या जगामध्ये जे जे बदल घडवतात ती साधी माणसंच घडवतात. जे जे चांगल्या कलाकृती तयार करतात ती साधी माणसंच तयार करतात. त्यामुळे मला हे सामर्थ्यशाली का वाटतं प्रेमचं? इतके साधे सोपे प्रश्न आहेत. ते आता मराठवाड्यातल्या बोलीभाषेचे प्रश्न हे सोडून देऊ. ते काय अवघड म्हणून त्याने वापरले नव्हते, ते त्यांच्या जगण्याच्या हुंकारातूनच आलेले शब्द होते, म्हणून त्यांनी ते वापरले. आणि ते पुस्तक वेगळ्या अंगाने त्यांनी वास्तववादी केलं. ते जीवन वेगळ्या अंगाने त्यांनी वास्तववादी केलं. इथे पोज घेऊन काही केलेलं नाही आहे. चला कुठेतरी एक धबधबा जन्माला यावा डोंगराच्या माथ्यावर, आणि तिथून तो धब 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 कोसळत संगीत तयार करत तो निघून जावा, इतकं साधेपण त्या पुस्तकात आहे. हे काय बाटलीतलं बिस्लरीचं पाणी नाही आहे, गॅरंटी वॉरंटी न देणारं धबधबा आहे. एक निसर्गातला झरा आहे.
आणि तो कागदातून उगम पावतो आणि कागदावर टप्प्याटप्प्याने 208-10 पानापर्यंत तो वाहत राहतो. जे जे वाहतं असतं ते सुंदर असतं आणि ते दीर्घकाळ टिकणार असतं. ज्याचा प्रभाव बंद होतो त्याचंच डबकं होतं, तिथेच डास होतात, तिथेच कोरोना येतो. त्यामुळे प्रवाही काय ते वाचताना इतकं प्रवाही वाटत असतं की सुट्ट्या आठवणी असल्या तरी त्या 2 आठवणींच्या मध्ये एक जैविक नातं आहे, एक बायोलॉजिकल रिलेशन आहे 2 आठवणीमध्ये. हे फिजिकल नाही आहे, बायोलॉजिकल आहे. हे आर्टिफिशियल नाही आहे, हे बायोलॉजिकल आहे. एक जैविक नातं तयार होतं आणि असा एक नात्याचा गोप तयार होतो आणि ते पुस्तकाचं रूप घेऊन तुमच्याकडे येतो. म्हणून मी पहिल्यांदा म्हणालो त्यांचे शब्द साधे होते, त्यांची भाषा साधी होती, म्हणून ते कम अस्सल ठरत नाही आहे. भाषा तरी कुठे कुठे काय काय पण असू शकते ना. कोल्हापूरच्या शिवाजी पेठेत एकदा फिरून या, काय भाषा कानावर पडते. कुणी तुम्हाला अरे हो म्हणत नाही, अरे रांडेच्या, आणि सगळे क्लेम करतात माझं तुझ्यावरचं प्रेम उतू चाललं म्हणून मी तुला रांडेच्या म्हणालो. हे ऐकून त्याच्या बायकोला काय वाटत असेल याचा विचारच केलेला नाही. मुद्दा काय, शब्द. आपल्याच कवीने लिहिलेला आहे, शब्दानेच पेटतात घरे दारे देश आणि माणसे सुद्धा. शब्द डोळ्यातलं पाणी होतात आणि शब्दच हात होऊन डोळे पुसायला पुढे येतात. हे जर आपण एकीकडे सांगत असू तर शब्द ह्या मुद्द्यावरून तुम्हाला प्रेरणा फोडता येत नाही. प्रेमच्या लेखनामध्ये कसं आहे, ह्या लढाया प्रचंड आहेत. भाकरीच्या तुकड्यासाठी, श्वासासाठी, अन्नाच्या कणाकणासाठी. कधी गटारीतलं खायचंय, कधी उकिरड्यातलं खायचंय, कधी मागून खायचंय, कधी हातात भाकरीचा तुकडा घेऊन धावायचा आहे कारण मागं कुत्रा लागलेला आहे. मेलेली गुरं फाडून खायची आहेत, चामड्याला लागलेलं मटण खायचं आहे. हा जगण्याचा, हा अन्नाच्या कणाकणाचा जो संघर्ष आहे तो आयुष्यभर भरून पुरून उरलेला आहे. पण हा नुसता संघर्ष नाही आहे, ह्या संघर्षातून पुढे कुठे जायचं आहे. सातत्याने हे सगळे आठवणीचे पक्षी त्यांच्या टपोर डोळ्यामध्ये उद्याच्या भविष्याचं एक स्वप्न घेतात आणि मग उडतात भर 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 असं. प्रत्येक पक्षाच्या डोळ्यात एक स्वप्न आहे. पाणीदार डोळे आहेत, छोटे छोटे इवलेशे डोळे आहेत, पण स्वप्नाने भरलेले डोळे आहेत. जर विद्रोहाच्या डोळ्यामध्ये स्वप्नच नसेल तर जायचं कुठे? मग जायचं कुठे? मुक्कामाचं ठिकाण काय? ज्याने प्रवास चालू केलेला असतो त्यालाच मुक्कामाचं ठिकाण पण ठरवावं लागतं. तुम्ही असं आयुष्यभर भरकटल्यासारखं नाही चालू शकत. व्हॉट इज युअर डेस्टिनेशन? फिक्स इट. आणि ज्या काळात प्रै लिहित होते मुळात त्यांना लिहावंसं वाटलं, पण कसं लिहावं, काय लिहावं ह्यासाठी त्यांनी स्वतःचा एक मार्ग तयार केलेला आहे. कारण तोपर्यंत आत्मकथन नव्हतंच. त्यांच्या डोक्यात आलं कसं, शहाणी माणसं जी असतात ती प्रवास करताना प्रवास करण्यासाठी दुसऱ्याकडून वाटा उसनवारीने घेत नाहीत. जे दुसऱ्याच्या वाटा उसनवारीवर घेतात ते दुसरे जिथे पोचले तिथे जातात. तुम्हाला आठवतं का, बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर जे काही प्रश्नोत्तर झाले त्याच्यात एक वाटेचा प्रश्न आहे, संकेतिक आहे, प्रतिकात्मक आहे. कुणीतरी आगाऊपणा करून शिष्याला विचारलं, बुद्धा तू इतके दिवस बसला होतास मग काय करत होतास? तो म्हणाला, मी बसलो होतो कुठे, मी तर चालत होतो. आम्हाला तर दिसत होता तू बसलेला, पण चालला कुठे, कोणत्या वाटेवरून? बुद्धाचं उत्तर आहे, हे झेन बुद्धिझम मध्ये खूप छान सांगितलेलं आहे. बुद्ध असं म्हणाला, मी अशा वाटेवरून चाललो ज्या वाटेवरून आतापर्यंत कुणीच चाललं नव्हतं. सो वंडरफुल. मग पोहोचला कुठे भाऊ? मी अशा ठिकाणी पोहोचलो
जिथे आतापर्यंत कोणी पोचलंच नव्हतं. कसा चालला? मी न चालता चालत होतो. आणि न चालता चालणं हे जगातलं सगळ्यात गतिमान चालणं असतं. सगळ्यात गतिमान चालणं कोणतं आहे? न चालता चालला तुम्ही. हे लाओ त्से पण असं सांगत होता. मी कधीच पाऊल टाकलं नाही, पण मी क्षणाक्षणाला जगाला फेऱ्या मारत होतो. डोळ्याची पापणी मिटून उघडेपर्यंत जगाची एक फेरी पूर्ण व्हायची. काय स्पीड आहे! अशीच एक वाट प्रेयीने पकडलेली आहे की जी आठवणीचे पक्षी जन्माला येईपर्यंत तयार झालेली नव्हती. ती वाट तेव्हा तयार झाली जेव्हा यांच्या पक्षाने चालण्यासाठी एक पाऊल टाकलं, दुसरं टाकलं आणि त्या पाऊलातून वाट तयार झाली आणि त्याचं नाव होतं आठवणीचे पक्षी. त्या आठवणीच नव्हत्या तर मराठी साहित्यातला एक नवा प्रकार जन्माला घालणाऱ्या होत्या. त्याचं नाव आत्मकथा. त्यामुळे हे चोका महारासारखं लक्षात ठेवा. उस डोंगा परी रसो नवे डोंगा काय भुललाशी वरली या रंगा. चला आपण नुसतं वरच्या रंगाला बोलतो. आपली जी आत्मकथनं आहेत, तुम्ही त्रयस्थपणे समीक्षकाच्या भूमिकेमध्ये जाऊन जरा विचार करा की गेल्या 50 वर्षामध्ये मराठी आत्मकथनाचा व्यापक सामाजिक परिणाम कोणता झालेला आहे? झाला असेल तर कोणता, झाला नसेल तर का नाही? आणि व्यापक सामाजिक परिणाम कधी होतो? जसं बाबूरावांच्या वेदाआधी तू होतास कवितेचा परिणाम होतो. मी जेव्हा जात चोरली होती होतो. वामन दादाच्या बिर्ला बाटा कवितेचा होतो. वर्ग लढायांना, विचार लढायांना प्रोत्साहन देतात ते कविता. तसा आपल्या आत्मकथनाचा व्यापक समाज जीवनावर कोणता परिणाम झाला? एक परिणाम झाला की पुस्तक लिहिणाऱ्यांच्या विषयी वरिष्ठ वर्गामध्ये सहानुभूती तयार झाली. अरे अरे किती वाईट जीवन जगलास, तो पण नालायक आहे. मी कसं जगतो हे पिढ्यानपिढ्या त्याला माहिती आहे. अरे रोज मीच त्याचं जनावर ओढतो, मीच त्याची विहीर काढतो, मीच त्याची उष्टी खातो, पण हे पुस्तक प्रसिद्ध होईपर्यंत हे त्याला माहितीच नाही. काय माणुसकीचं अंतर आहे दोघांच्या मध्ये. अरे असं जगला तुम्ही? अरे मग तू बघत नव्हता का कालपर्यंत? मला पाणी वरून कोण वाढत होत? झाला म्हणून मला मारत कोण होत? चोक्या महाराला कोणते बडवे मारत होते? अरे सगळं बघताय राव ना तुम्ही. पण ते काय म्हणाले, हे पुस्तक वाचल्यानंतर दलितांचं दुःख आम्हाला कळलं, द्या पुरस्कार, लावा पाठ्यपुस्तकात, लावा रिव्ह्यू बुक त्याचं. याचा अर्थ काय? दलितांचं दुःख नेमकं काय असतं हे दुःख भोगणाऱ्या माणसाने स्वतःच्या लेखणीतून ते समाजाच्या वेशीवर टांगलं. तरी त्याचा सामाजिक परिणाम काय? पुढे पुढे ही आत्मकथन फक्त स्वकेंद्री आणि दुःख केंद्री होत गेलेले आहे. चला जगण्यात काय सौंदर्यच नाही राव, जगण्यात काय दमच नाही राव. आणि ह्याची वन मॅन आर्मी तयार झालेली आहे पुस्तक लिहिणाऱ्याची. ते स्वतःच भांडत भांडत मार खात मार देत येत. तू जेव्हा मार खात होता तेव्हा तुझ्या पर्यावरणात काय घडत होतं? तुझ्या वातावरणात काय घडत होतं? तू एकटाच लढत नव्हतास, तुझ्या बरोबर एक अख्खा समूह लढत होता. तो काय करत होता? ह्याची सगळी रिफ्लेक्शन या आत्मकथनामध्ये येत नाहीत. आणि कुणी म्हणण्यापेक्षा सगळ्यांनीच माफ करावं की आत्मकथनाच्या निमित्ताने दुःख मांडण्याची एक जबरदस्त स्पर्धा चालू झालेली दिसते आपल्याला. कुणाचं दुःख मोठं, कुणाचं छोटं, कुणाचं कुणाचं अव्यापक, कुणाच्या दुःखाच्या ओटावर लाली आहे
आणि कोणतं दुःख ब्युटी पार्लर मधून बाहेर पडलेलं आहे? जगातलं कोणतंही दुःख सजवता येत नाही आणि सजवून चौकात आणता येत नाही. ज्या क्षणाला दुःखाला तुम्ही सजवता त्या क्षणाला दुःख खलास होतं आणि सजावट लक्षात राहते. दुःख सजवण्याचा विषय नाही आहे, दुःख डेकोरेट करण्याचा विषय नाही आहे, जे कृतीतून प्रेयीने सांगितलं. इट इज नॉट सेलिब्रिटी ऍक्टिव्हिटी, इट इज नॉट ब्युटी पार्लर ऍक्टिव्हिटी. डोळ्यातले पाणी जेव्हा बाहेर पडतं दुःखातून आनंदातून, तेव्हा मी असं करू का त्याचं वर्णन की आन तिच्या पापण्याची उघडझाप झाली आणि एक टपुरा मोत्यासारखा दिसावा, एक आसवाचा कण पहिल्यांदा तिच्या पापणीतून बाहेर पडला. पापण्याने त्याला रोखायचा प्रयत्न केला पण तो चावट होता, पापणी ओलांडून बाहेर पडला. असा प्रवास करत करत समृद्ध महामार्गासारखा तो खाली आला. पटकन गळणार तेवढ्यात त्यांनी ओंजळ लावली. असं जर दुःख लिहायला गेलो तर काय होईल? लोक जोड्याने मारतील, बाकी काहीच नाही होणार. त्यामुळे दुःख किती सजवायचं ह्याच्यापेक्षा दुःख दुःखासारखं मांडायचं. दुःख कसं मांडायला पाहिजे? दुःख दुःखासारखं मांडायचं, जे मांडण्याचा एक मॉडेल प्रेयीने करून दिलेला आहे, शंकरराव खरातांनी करून दिलेला आहे. आपल्या त्या भगिनी चित्तार कथा आणि जिनं आमचं बेबी कांबळे, शांताबाई, नाही बेबी कांबळेंचं पण आहे. जे ह्या दोघींना भेटण्याचं भाग्य मला मिळालं. त्यांच्या पदरात लपायचं छोटा पोरगा होऊन ते पण मला भाग्य मिळालं. तर सारा आपण खूप समृद्ध आहोत. तसे आपलं दुःख पण समृद्ध, आपले अनुभव समृद्ध. तर ही अस्सल कलाकृतीची तुमची व्याख्या काय? आपण पटकन करतो वेदना आणि विद्रोह म्हणजे साहित्य. साहित्यात वेदना पाहिजे आणि साहित्यात विद्रोह पाहिजे. आपला विरोध नाही आहे. ते जर नसेल तर केवळ रंजनवादी होतं, सदाशिव पेटी होतं. पण केवळ वेदना आणि विद्रोह एवढं पुरेसं आहे का कमलाकर? कारण मी काय विद्यापीठातल्या बुकातली व्याख्या कधी पाठ केली नाही, कारण ती बोगसच असते. ज्याने एक शब्द जन्माला घातला आणि क्रिएटिव्ह, तो व्याख्या करतो तिथे एसी मध्ये बसून. हा मुंबईत 12व्या मजल्यावर बसून 50 वर्षी पाहिलेल्या खेड्यातल्या माणसाचं दुःख आठवतो. कॉलबॅक. असं करणं म्हणजे काळाशी, शब्दांशी, अनुभवाशी आणि दुःखाशीच बेईमानी करणं. किती अंतर पडले राव. किती ऋतूंची पाखरं बुडून गेली, खालवर झाली. आणि मला वाटतं की मी बारीक बारीक त्याच्या कॅटेगरीज केलेल्या आहेत. कुणी कितव्या वर्षी आत्मकथन लिहिलं, जेव्हा लिहिलं तेव्हा तो कोणत्या पोझिशनवर होता, तो शहरात होता, खेड्यात होता, खेड्याशी त्याचा काय संबंध होता का, तिथल्या दुःखाशी त्याने काय नातं ठेवलं होतं का. आणि जीवनात यशस्वी होणं म्हणजे त्याच्या व्याख्या काय आहेत? आता यशस्वीपणाच्या व्याख्या खूप सोप्या झालेल्या आहेत. कुठल्या पण पोराला विचारा व्हॉट इज सक्सेस, प्रश्न विचारा ना साध्या तरुण पोरांना, व्हॉट इज सक्सेस. पोरीला पण विचारा. दोघांच्या व्याख्या समान आहेत. सक्सेस होणं म्हणजे काय करणं? एक गोऱ्या रंगाची बायको करणं, एक 2 रूम किचनचा फ्लॅट करणं, कुंडीत रोपं लावणं, जागा मिळाला तर एक झोकाळा लावणं, एक झिपरं कुत्रं घेणं आणि संध्याकाळी एका हातात बायको आणि दुसऱ्या हातात कुत्रे घेऊन भाजी खरेदी करायला जाणं. So this is not life. This is not success. This is materialistic. जिथे वस्तू संपते ना तिथे जीवनाचा तळ शोधायचा असतो. वस्तू संपते तिथे जीवनाचा तळ शोधायचा असतो. अरे गप्पा मारू नको, तुला कोणी सांगितलं मी बघत नाही तुझ्याकडे? टी शर्टचे अक्षर सांगू का? शांत बैस. मी कधी बसेन माहिती नाही, तू तर शांत बैस.
ग्रीकमध्ये एक दंतकथा आहे. मी त्या पुस्तकाचं लेखन करताना हे सगळे खाणेसुमारी केलेली आहे. पुस्तक भारी कोणतं? अजून एक व्याख्या आली, जे प्रचंड खपतं ना ते भारी. आठवणीच्या पक्षीच्या आवृत्त्या किती निघालेल्या आहेत? शेवटची आवृत्ती किती आहे? चेतना 11वी. माझी 43वी आहे. त्याचा अर्थ मी प्रेमच्या पेक्षा भारी आहे का? माझ्या थोबाडीत मारेल अशा एका पुस्तकाची आवृत्ती निघालेल्या आहे. त्याच्या 113 आवृत्त्या निघालेल्या आहेत. मग तो आमच्यापेक्षा भारी आहे का? आणि त्याचा विक्रम झाला. एका दिवसात 1 लाख कॉपीज कापले. हे मार्केटिंग आहे. कसं खपतात? मी पण खपू शकलो असतो. मी जेव्हा सकाळ माध्यमाचा चीफ एडिटर डायरेक्टर होतो, मला शक्य होतं की माझ्या हाताखाली 3000 बातमीदार आहेत, प्रत्येकाला 5-5 पुस्तके विकायला लावली असती तर एका दिवसात 1.5 लाख. किती कॉपी विकता ह्याच्यावर क्वालिटी नाही ठरत, पण ते ठरवणारे काही लोक तयार झाले. पहिल्या पानावर पेपरात जाहिरात द्यायला लागले काही लेखक. रोज एक आवृत्ती खपते. अरे त्या पोल्ट्रीमध्ये अंड्यातून पिल्लू निघायला सुद्धा वेळ लागतो, त्याच्यापेक्षा कमी वेळात त्यांच्या आवृत्त्या निघत होत्या. ते श्रेष्ठ आहे का? नानासाहेब गोरेने एकदा सांगितलं होतं धडा आम्हाला पाठ्यपुस्तकात, डुकरीनीला खंडीभर पिलं असतात, पण वाघाचा एक बछडा बघितला ना ती खंडीभर पिलं शिपूट घालून जातात. इथे संख्येला महत्व नाही आहे, बछडा कोण आहे. म्हणून हे जे फुटपट्ट्या लावत होतो आपण त्याला काहीच अर्थ नव्हता. सो बॅक टू ग्रीक. ग्रीकमध्ये एक दंतकथा आहे आणि अस्सल साहित्य कोणतं असतं त्याच्या संदर्भातली ती कथा आहे. अस्सल साहित्य कधी जन्माला येतं? इथे खूप कवी आहेत, त्यांना म्हटलं की 1-2 कविता देतो का? 1 तास थांबा सर, लगेच 2 कविता देतो. आहे ना, तासात 2 कविता? काय स्पीड आहे, क्या रफ्तार आहे यार. अरे त्याला सुचेल कसं, आठवेल कसं? नाही, थांबा 2 तासात देतो. त्याला कविता लिहिणं म्हणत नाही, मराठवाड्यात कविता पाडणं म्हणतात. ग्रीकमध्ये एक छोटासा पक्षी असतो. आपल्याकडचं तित्तर असते की नाही, किंवा मोठी चिमणी अशी भुरभुर उडणारी तित्तर, तो इतका छोटा पक्षी असतो. तो आकाशात उडतो पण खूप उंच जात नाही, कारण त्याचा जीव छोटा असतो. तो असंच 100-200 मीटरवर फिरतो, पुन्हा खाली येतो. त्या पक्षाचं एक वैशिष्ट्य असं आहे की तो आयुष्यात एकदाच गाणं म्हणतो आणि ते कोकिळा, गान कोकिळा आणि लता मंगेशकर यांच्यापेक्षा सुंदर असतं. कोकिळेपेक्षा तर नक्कीच सुंदर असतं. ते कोकिळेचा आणि लताचं वर्णन का करतात मला तरी काय अजून कळलेलं नाही. माझ्या दारात रोज झाडावर कोकिळा ओरडते. डोकं उठतं ऐकून ऐकून. मी कुत्रं सोडतो, भो भो केले की कोकिळ उडतो. अरे काय कर्कश आवाज लावलाय रा. पण आपली भारतीय संस्कृतीची अभिरुचीच वेगळी आहे. कोकिळा गोड गाते आणि विठाबाई वाईट गाते. काय अर्थ? तर तो पक्षी इतकं सुंदर गातो, पण गंमत अशी असते तो आयुष्यात एकदाच गातो. सुंदर गातो पण आयुष्यात एकदाच गातो. आणि जो माणूस त्याचा आवाज ऐकतो त्याला मेल्यानंतर ॲडव्हान्स बुकिंग न करता, मेसेज न देता डायरेक्ट स्वर्गामध्ये एंट्री मिळते. तो विचारतो कुछ सुना है? हा जी सुना है, चलो स्वर्ग. दंतकथा आहे. त्या पक्षाचं गाणं ऐकल्यानंतर माणसाला स्वर्ग प्राप्ती मिळते. त्यामुळं ग्रीकमध्ये अजूनही काही असे वेडे म्हातारे लोक आहेत की ते बोंबलत फिरत असतात, पक्षाचा आवाज कानावर येईल, पक्षाचा आवाज कानावर येईल. पण तो एकदाच गात असतो ना, तो गायला आणि ह्याने ऐकायला भेटाभेट व्हायला पाहिजे. शक्यतो कुणी ऐकतच नाही, त्यामुळे कुणी स्वर्गात जातच नाही.
म्हणून तिथल्या नरकाचा विस्तार वाढायला लागलेला. त्याची अजून एक गंमत आहे की त्याला जेव्हा मनापासून गाव असं वाटतं तेव्हा तो काय करतो, त्याला स्वप्न पडतं अभि गाणं आहे, वाटतं त्याला गायला बसायचं आहे आता, तर तो काय करतो, मातीतून भुरकन उडी मारतो, वर फिरतो, गोल 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 फिरतो आणि एकटक सारखं खाली बघतो की गाणं म्हणण्यासाठी बसण्याकरता एका जागेचा तो शोध घेत असतो. मध्ये बसून गायचं नाही आहे, ठंडे ठंडे पाणी में, हे सामान्य वेडे लोक असतात, कुठे पण गायला बसतात, त्याची जागा ठरलेली असते. आणि तो खूप गिरट्या मारल्यानंतर, गिरक्या घेतल्यानंतर त्याला गाणं म्हणण्यासाठी बसण्याकरता जागा दिसते. आणि ती जागा म्हणजे ग्रीक मधलं प्रचंड तीक्ष्ण काट्याने भरलेलं झाड असतं. असे काटे भाल्यासारखे त्या फांद्यातून वर आलेले असतात. त्याला खूप आनंद होतो, आता गायचं आहे, आणि तो गाण्याच्या दिशेने खाली 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 येत येतो आणि त्याची नजर सगळ्यात तीक्ष्ण काटा शोधत असते. जो तीक्ष्ण काटा दिसतो त्याच्या दिशेने तो असा धावत 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 येतो आणि आपलं काळीच त्या काट्यामध्ये असं घुसवतो, काटा आर पार येतो. आणि त्या काळात जेवढे श्वास शिल्लक असतील तेवढाच वेळ तो गाणं म्हणतो. म्हणून ते गाणं जगातलं सुंदर मानलं जातं, कारण ते हृदयातून बाहेर आलेलं असतं. आणि त्याच्यातून थेरी काय तयार झाली साहित्याची, केवळ वेदना आणि विद्रोह म्हणजे साहित्य नव्हे, तर वेदना आणि प्रतिभा यांचा संगम म्हणजे साहित्य. तिथे वेदना पण आहे आणि गाणं म्हणण्यासाठी प्रतिभा पण आहे. त्याच्यातून एक सुंदर संगीत तयार झालेलं आहे की प्रेमच्या आयुष्यामध्ये जर वेदना मोजाव्या तर जगातलं गणित कमी पडेल. हे लाटासारखं आहे, एका लाटेतून दुसरी, दुसऱ्यातून तिसरी, तिसऱ्यातून चौथी, पुन्हा तरंग, पहिला, दुसरा, तिसरा. हे गणितात बसवताच येत नाही. एवढ्या वेदनांच्या लाटा रोज आयुष्याच्या किनाऱ्यावर धाड धाड धडकतात, किनारा उद्ध्वस्त करतात, मागे नेण्याचा प्रयत्न करतात, वाळू उडवून देतात किनाऱ्यावर, आणि किनारा पाहत असलेली स्वप्न सुद्धा खलास करतात. पण प्रतिभेच्या बाबतीत त्यांनी तडजोड केलेली नाही. ह्या सगळ्या अंगाने त्या कलाकृतीकडे पाहायला पाहिजे. मी काय नंबर काढायला आलेलो नाही आहे, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. जो तो आपल्या आपल्या कृतीप्रमाणे लिहितो, आपल्याला वाटेल तसं लिहितो. आपल्याकडे फुटपट्ट्या पण नाही आहे, कारण आपण समीक्षक नाही आहे. जेवढं भावतं तेवढंच आपण लिहितेच. त्यामुळं कन्क्लुडिंग करताना की आत्मकथन कसं असावं हा मराठी साहित्यातला एक मापदंड म्हणजे हे पक्षी आहे. त्याचं कव्हर तरी किती सुंदर झालेलं आहे. कमीत कमी पानं असलेलं झाड आणि त्या पानातूनच आठवणीचा पक्षी जन्माला येतो. आणि मग अनेक पक्षी असं मस्तपैकी विखुरलेले आपल्या आपल्या दिशेने धावणारे, प्रत्येक पक्षाच्या चोचीमध्ये शब्द, डोळ्यामध्ये शब्द, पंखामध्ये लिहिण्याचं सामर्थ्य, असे काव्यात्मक काहीतरी तयार होतं त्या कव्हरमध्ये. नातवंडांनी केले का? याचा अर्थ तुम्ही मुलं कुणी त्यांची परंपरा सांभाळत नाही, नातू सांभाळतो. आता प्रेमची परंपरा कोण सांभाळेल? नातू. एकदम जम्पिंग आहे आता दुसऱ्या पिढीमध्ये. तर मुद्दा असा आहे की साहित्य, कला, वेदना, विद्रोह, प्रतिभा आणि ह्या ज्या आठवणी आहेत, ह्या माणूसपणाकडे जाणाऱ्या, ह्या आपल्या शरीरावर व्यवस्थेने वाढवलेली गुलामीची चामडी फाडून नव्या माणसाचं रूप घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या, रिकाम्या, कोरड्या, दुष्काळग्रस्त डोळ्यामध्ये 4 स्वप्न पेरून निघालेल्या ह्या आठवणी आहेत. ह्या आजच्या, उद्याच्या, परवाच्या समाजाला जगणं कसं असतं, ते सुंदर कसं करायचं, जगण्याच्या झेपा काय असतात, हे सांगत राहील असं मला वाटतं. मी तुम्हाला धन्यवाद देतो. तुमचा वेळ घेतला असेल
तर मी काहीच म्हणणार नाही आहे, कारण लोक म्हणतात मी तुमच्याकडे माफी मागतो. मी का माफी मागू? काही माफी बिफी काही मागणार नाही. तुम्हाला धन्यवाद देतो. आणि मला आश्चर्य वाटायला लागले, कमलाकर हा जो लेखक होता ह्याचं डिव्हिजन किती कणामध्ये झालेलं आहे त्याची साक्ष म्हणजे ही आजची गर्दी आहे. प्रेय नावाचा कुणी आता माणूस एकसंध राहिलेलंच नाही. ते कुसुमाग्रजांना भेटायला गेले होते, मी फोटो पाहिला आणि माझी पोरं मी कुसुमाग्रजांच्या अंगा खांद्यावर वाढलेलो आहोत. कुसुमाग्रजांची कविता आहे, मी असा कोणी राहिलोच नाही, विभागलो असंख्य कणात मनात. तसंच प्रेयींचं आहे. प्रेही हे तुम्हाला एक गट्टा आता कुठे पाहायला मिळणार नाहीत. आठवणींच्या कळपामध्ये, मनामध्ये, तनामध्ये, कणामध्ये आपण त्यांना शोधत राहूया, स्वतःकडेच पाहूया. तिथे तुम्हाला प्रेयी सापडण्याची शक्यता आहे. आय थिंक दॅट्स ऑल. ओके. आपल्या सगळ्यांनाच सरांच्या अंतःकरणातल्या तरच जाणीवांना या ठिकाणी मुखर करत, समृद्ध करत आपल्या सगळ्यांनाच विचारप्रवण केलं, कार्यप्रवण केल्याबद्दल त्याबद्दल मी सरांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी आदरणीय डॉक्टर चेतना सोनकांबळे कदम यांना अशी विनंती करतो की मॅडम आपण या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद. आज आपण या ठिकाणी प्रेय सोनकांबळे प्रतिष्ठान तर्फे आयोजित कार्यक्रमानिमित्त आपल्याला आज अध्यक्ष म्हणून जे लाभलेले आहेत ते आदरणीय ससो खंडाळकर सर यांची मी या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करते. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले विशेष अतिथी प्राचार्य कमलाकर कांबळे सर, ज्यांचे आम्हाला आमच्या कुटुंबियांना कायमच मार्गदर्शन राहते, असे या सरांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून लाभलेले ज्येष्ठ साहित्यिक पितृतुल्य आदरणीय उत्तम कांबळे सर यांच्या मी ऋणातच राहू इच्छिते, कारण कायमच ते मला मार्गदर्शन करत असतात आणि या मार्गदर्शनामुळेच खरं तर इथवर लांबलेलं हे जे प्रतिष्ठानचं काम आहे तर त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि ससो खंडाळकर सरांच्या मार्गदर्शनामुळेच त्यांनी या ठिकाणी जलद गती निर्माण झाली आहे. त्याला आजच्या या कार्यक्रमानिमित्त आपल्याला लाभलेले भंते सत्यपाल यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करते. सर्व सत्कार मूर्तींचे प्रतिष्ठानतर्फे सत्कार स्वीकारल्याबद्दल त्यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करते. या कार्यक्रमासाठी सन्मानपत्र सत्कार मूर्तींचं जे सन्मानपत्र लिखाण केलेलं आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभागामध्ये कार्यरत असलेले डॉक्टर कैलाश आंबुरे सर यांचे मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करते. प्रतिष्ठानचे सर्व सल्लागार, सर्व सन्माननीय सदस्य यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करते. शहरातील सर्व नामवंत प्रतिष्ठित मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय अरविंद गायकवाड सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेटर प्रोफेसर शंकर आंभोरे सर, प्राचार्य आलटे सर, प्राचार्य वाहुळ सर, सर्वदे सर, प्राचार्य चापोलीकर सर, आदरणीय सूर्यकांता मॅडम, त्याचबरोबर आमच्या कुटुंबियाशी सतत जवळीक असणारे सर्व नंदनवन कॉलनी परिसरातील सर्व कुटुंब आणि त्या कुटुंबातील सर्व सभासदांची या ठिकाणी मी उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करते. चित्रफितीची जी निर्मिती केलेली आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरातील लोककला विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर गणेश शिंदे सर आणि वेबसाईटची निर्मिती करणारे डॉक्टर मिलिंद सोनकांबळे यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करते. कायम स्वरूपी पप्पांचे
किंवा प्रेसून कांबळे सरांचे ज्यांनी लेखनिक म्हणून काम केलेलं आहे असे प्रास्ताविक ज्यांनी केले ते नवनाथ गोरे सर आणि इथे या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय परशुराम गिमेकर सर यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. त्याचबरोबर या ठिकाणी मान्यवरांमध्ये उपस्थित आहे सोनाळे सर, त्याचबरोबर दयानंद माने सर यांचे मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करते. प्रतिष्ठानचे सर्व सल्लागार समितीतील सर्व सन्माननीय सदस्य यांचेही मनापासून आभार व्यक्त करते. पत्रकार बंधू भगिनी हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि कार्यक्रमाच्या पूर्वी अनेकांनी या सर्व वर्तमानपत्रातनं बातम्या प्रतिष्ठानच्या संदर्भात बातम्या प्रसिद्ध केलेले यांचे मी यांच्या संदर्भात कृतज्ञता व्यक्त करते. PS अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अभिजित वाडेकर सर यांनी हा अशोका सभागृह आम्हाला सर्वांना उपलब्ध करून दिला. यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करते. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व प्रेसून कांबळे सरांवर मनापासून प्रेम करणारे सर्व या ठिकाणी वर जे मान्यवर आहेत त्याचप्रमाणे इथे विचार मंचाच्या पलीकडे सुद्धा या ठिकाणी मान्यवर आहेत, त्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करते. विविध महाविद्यालयातून उपस्थित असलेले प्राचार्य वर्ग, प्राध्यापक वृंद, संशोधक विद्यार्थी यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. PS सर्व टेक्निकल स्टाफ, कर्मचारी वृंद, सूत्रसंचलन करणारे पंकज शिंदे आणि ज्यांनी या कार्यक्रमासाठी कार्यक्रम चांगला व्हावा, कार्यक्रम यशस्वी व्हावा, ज्यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केलेले आहे असे सर्वांचे प्रतिष्ठानच्या वतीने मी आभार व्यक्त करते आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम इथे संपन्न झाला असे जाहीर करते. धन्यवाद.